नमस्कार, मंगल रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे भरली शिमला मिरची। भरली शिमला मिरची बनवण्यासाठी इथे 4 ते 5 शिमला मिरची घेतली आहे। शिमला मिरचीचे देठ आणि बिया काढून टाकायचे आहेत। अशा प्रकारे देठ आणि बिया काढून टाकायच्या आहेत। त्यानंतर इथे मसाला तयार करून घेऊयात। इथे भाजून खोबरा घेतलेला आहे आणि जिरं, कोथिंबीर, लसूण, अद्रक मिक्सर मधून वाटून घ्यायचं। त्यानंतर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतला आहे। शेंगदाणे भाजून आणि मिक्सर मधून वाटून घेतले आहेत। त्यानंतर यामध्ये वाटून ठेवलेला मसाला टाकायचा आणि मसाले ॲड करायचे आहेत। मिरची पावडर टाकायची। मिरची पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता। हळदी पावडर, चवीनुसार मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं आहे। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। मिरची मध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सर्व शिमला मिरची मध्ये मसाला भरून घ्यायचा। त्यानंतर इथे कढईमध्ये तेल घ्यायचं। यामध्ये शिमला मिरची टाकून घ्यायची आहे। शिमला मिरची 3 ते 4 मिनिटे परतून घ्यायची। छान असं उलट पालट करून शिमला मिरची परतून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटे झालेले आहेत परतून। यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं। थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे शिजवून द्यायचं। 7-8 मिनिटांनंतर इथे शिमला मिरची छान अशी शिजलेली आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं। थोडी कोथिंबीर टाकायची आणि छान अशी भरली शिमला मिरची बनवून तयार आहे। आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ चॅनलला सबस्क्राइब करा।